नमस्कार. खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत. कोरोना काळातील कामगार किटच्या आरोपाचे खंडन. कामगार किटमध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे बैलूर यांनी घेतली. खानापुरात पत्रकार परिषद. गेल्या 2021 मध्ये कोरोना काळामध्ये तत्कालीन भाजप सरकारने खानापूर तालुक्यामध्ये कामगारांसाठी किट्स मंजूर केल्या होत्या. सदर किट्स अपुऱ्या असल्याकारणाने त्यावर बरेच रणकंदन झालं होतं. वास्तविक खानापूर तालुक्यामध्ये 15,000 कामगार असताना केवळ 2,500 किट्स आल्याने त्या वाटाव्यात कोणाला असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावेळी या किट संदर्भात आंदोलने झाली होती. त्या आंदोलनकर्त्यामध्ये राजू कांबळे हे देखील होते आणि त्याचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र सद्य परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर सदर किट्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही सोशल मीडिया व भाजपच्या नेत्यांनी केला आहे. यावर खंडन करताना व यामध्ये भ्रष्टाचार झालाच नसल्याचा खुलासा करताना राजू कांबळे म्हणाले. नमस्कार, मी राजू कांबळे. ज्या किट संबंधात आज सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या विषयावरती थोडंसं सविस्तर आपण बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलवलेली आहे. ज्या काळी 2021मध्ये कोरोना काळामध्ये सरकारने प्रत्येक लेबर कार्डधारकांना फूड किट घोषित केले होते आणि ते फूड किट खानापूर तालुक्यामध्ये 15,000च्या पेक्षाही जास्त लेबर कार्ड असताना फक्त 2,500 लेबर कार्ड होते आणि लेबर किट होत्या. त्या किट प्रत्येक लेबर कार्डधारकांना मिळाला पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी होती. त्या काळच्या भाजप सरकारने खानापूर तालुक्यावरती अन्याय केला होता. याच्या संदर्भात तहसीलदारकडे आल्यानंतर तहसीलदारने हात वर केले होते. त्या तत्कालीन तिथले लेबर डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांनी हात वर केले. सरकारकडून 2,500 किट आलेत, आम्ही सगळ्यांना वाटू शकत नाहीत अशा पद्धतीचे आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही सगळ्या लेबर कार्डधारकांना ही किट द्यायला पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी होती. आणि त्यावेळेला मी रात्रंदिवस आंदोलन करत असताना 500 ते 700 किट आता आमच्याकडे अवेलेबल आहेत असे म्हणून मला त्या दिवशी देत होते. त्या दिवशी मी घेतले नाही आणि मग त्यांनी मंगळवारचा दिवस दिला आणि खानापूर तालुक्यातील समस्त सगळ्या लेबर कार्डधारकांना ते किट वाटण्याचं आश्वासन दिले. पण काही तेव्हाच्या सरकारने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केले. पण अंजलीताई निंबाळकरनी सरकारशी भांडून कमीत कमी 10,000 लेबरांना ते किट मिळवून दिल्या. हे आपण त्यांचं कौतुक करणं नितांत गरजेचं आहे. कारण ज्या काळात 2,500 किट होत्या कुठं काय असे ना आपण आंदोलन केलेलं श्रेय आणि त्यांनी केलेला कष्ट 10,000 लेबर कार्डधारकांना ते लेबर किट मिळालेत. हे त्यावेळेच्या खानापूर तालुक्याच्या आमदारांनी प्रयत्नातनं 10,000 किट मिळालेत. हे आम्ही आज सुद्धा आठवण करणं गरजेचं आहे आणि त्यांना कौतुक करणं गरजेचं आहे. आणि खास करून आज लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्या उभा असल्यामुळे सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट बोललेलं आहे की 700 ते 500 किट आहेत आणि अँकरिंग करताना 2,500 ते 3,000 किट आहेत. हिथं कुठंतरी भेदभाव होतोय आणि हिथं कुठंतरी भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती होतोय. आरोप फक्त किट 1,000ची किट सरकारने दिले आणि त्याने काय हजारो रुपयाचे करोडो रुपयाचा माल नव्हता याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला. फक्त एक मागणी होती आणि त्यांचीही मागणी तीच होती, सगळ्यांना किट मिळायला पाहिजे होतं अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे त्या संबंधित डिपार्टमेंटला त्याने आदेश दिले होते की सगळ्यांना लेबर किट मिळायला पाहिजे, नाहीतर राजू कांबळेंच्या सोबत मी आंदोलनाला उभं राहील असे त्यावेळेला मला फोनवरून त्याने आश्वासन दिले होते. आणि अनेक माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली होती आणि त्याने आश्वासन दिले होतं की आम्ही सरकार दरबारी जाऊन जास्तीत जास्त किट मिळवून देईन असे आश्वासन दिले होते आणि ती आश्वासने पूर्ण केली मॅडमने. हे आपण जाणलं पाहिजे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हणतात 700 ते 500 किट आहेत, पण त्या दिवशी अधिकारी मला काय म्हणत होते 700 ते 500 किट तुम्हाला आज देतो. माझा विरोध होता. 700-500 किटला माझा विरोध होता आणि मला संपूर्ण खानापूर तालुक्यातल्या लेबर कार्डधारकांना द्यायला पाहिजे अशी माझी मागणी होती. पण ज्यावेळेला आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेला भाजप सरकार होतं, बोम्माई सरकार होतं. मग जर त्यांना खरोखर जर लेबर कार्ड धारकांसाठी जर काळजी होती, मी आंदोलन करत होतो तेव्हा काय आले नाहीत ते, हा प्रश्न निर्माण होतो.
आणि हा विषय 2021 मधला आहे, आता व्हायरल करायचा विषयच नाही. आणि त्या विषयाला जोडून तुमचे रोड ह्याला दिले, गटर त्याला दिले, संबंध काय? तुम्ही दाखवताना किट दाखवता, मग रोड गटरचं संबंध काय आहे? बाहेरचे कॉन्ट्रॅक्टरचा विषय इथं येतो कशावरून? हा प्रश्न निर्माण होतो ना. अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करून कुणाचे तर नाव बदनाम करणं माझ्या मते चुकीचं वाटतं. आणि अशीच व्हायरल करू नये, व्हिडिओ व्हायरल करू नये आणि कुणाचं तर नाव बदनाम करू नये, अशी मला एक कळकळीची विनंती करायची आहे.